रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांची रेड रिबन क्लब या विषयावर कार्यशाळा 4 ऑक्टोबर 2024 रोजी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे घेण्यात आली। यावेळी आपले उद्घाटनपर मार्गदर्शनात डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी NSS अधिकारी यांची भूमिका विशद करताना नवीन युवक तयार करण्यामध्ये प्राध्यापक यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले। या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्राध्यापक विशाल गजभिये, डॉक्टर प्राध्यापक मंदा नांदुरकर, डॉक्टर सुयोगा पानट, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा पर्यवेक्षक प्रकाश शेगोकार हे मंचावर होते। या कार्यशाळेमध्ये अजय साखरे यांनी जिल्ह्यातील HIV परिस्थिती, HIV आणि इतर आजार यावर आपले विचार मांडले, तर डॉक्टर प्राध्यापक मंदा नांदुरकर यांनी रेड रिबन क्लब याबद्दल मार्गदर्शन केले, तर युवक युवती यांच्या समस्या आणि उपायांवर डॉक्टर सुयोगा पानट यांनी मार्गदर्शन केले। या प्रसंगी प्राध्यापक विशाल गजभिये यांनी विद्यापीठाची भूमिका विशद केली। या कार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्राध्यापिका मंदा नांदुरकर, डॉक्टर सुयोगा पानट, अजय साखरे यांनी आपले कार्य पार पाडले। या प्रसंगी या वर्षीचा राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी प्राप्त डॉक्टर दीपक पाडेकर, शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांचा जिल्हा शल्य चिकित्सक तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय साखरे, संचालन अजय खेडकर, तर आभार प्रदर्शन प्रकाश शेगोकार यांनी केले। कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी दामोदर गायकवाड, लोकेश पवार, नरेश मनातपूरवार, अजय वरठे, श्याम वहाणे, प्रवीण मसाड, आरती इंगळे, रामा कांबळे, राजेंद्र साबळे, सचिन गायगोले यांच्यासह आदींनी आपले कार्य चोख बजावले। या कार्यशाळेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्ड, राष्ट्रीय सेवा योजना, महाराष्ट्र राज्य आरोग्य विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या कार्यक्रम अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला। हे 82 रिक्रुटमेंट क्लब नागपूरचे आहे, परंतु त्यांच्याकडे 82 च्या 82 आहेत, त्यांना ग्रँट दिला जाते आणि 16 रिक्रुटमेंट क्लब माझ्याकडे नॉन ग्रँटेड आहेत आणि त्या 16 मध्ये एक रिक्रुटमेंट क्लब तर इतका ऍक्टिव्ह आहे की एखाद्या ग्रँटेड क्लबने इतकी ऍक्टिव्हिटीज करू नये त्याच्यापेक्षा जास्त ऍक्टिव्हिटीज तो क्लब करतो। आता हा क्लबच्या दृष्टिकोनातून किंवा रेड रिबन क्लब हा कन्सेप्ट का आला याच्यामध्ये एक छोटंसं कारण आहे। त्याचं कारण असं आहे की आपण लोक शिकत असताना काही पद्धतीचे क्लब्स होते, जसे आम्ही शिकत असताना नेचर क्लब होता WWFचा, खूप ऍक्टिव्हिटी चालायची। सरांनी हा दिवसभराचा जो सेशन ठेवला आहे, या सेशन मध्ये आपल्याकडं अवधी फार कमी आहे, सांगणारं भरपूर आहे, सांगण्यासारखे भरपूर आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे सरांनी काही जेव्हा आपली एकाग्रता जी असते ही एकाग्रता 1.5 तास 2 तासाच्या वर आपलं चालत नाही आणि तेवढ्याच एकाग्रतेचं आपण विचार करणार आहोत की जे काही आपण इथून आउटपुट तुम्हाला म्हणजे आपण ह्या वर्कशॉपमधून घेणार आहोत ते त्यांचं वैशिष्ट्य असते की ते भारताचे निर्माते, देशाचे निर्माते होतात, पुढे जाऊन काहीतरी क्रांती करत असतात ते वेगवेगळ्या प्रकारची। आणि अशाच एका शाळेमध्ये त्या 3 विद्यार्थ्यांपैकी जे शेवटच्या लाईन मधला एक विद्यार्थी होता, ज्याचं नाव होतं तुषार। आता नेमकं ती शाळा त्यावेळी तपासायला येणार असतात त्यावेळी हा तुषार बिमार पडतो आणि त्या 8 दिवसामध्ये तो शाळेत येत नाही, त्याच्यामुळे त्याला काही कल्पना नसते की शाळेत काय चालू आहे। आणि नेमका ज्या दिवशी शाळा तपासायचे ते अधिकारी येणार त्या दिवशी तुषार शाळेमध्ये येऊन जातो। शिक्षक बघतात, त्यांच्या डायरेक्ट डोक्यावर आठ्या येतात की आता हा काहीतरी गोंधळ घालणार, तर त्याला शाळेच्या बाहेर पाठवू शकत नाही। आणि मग असं करत असतानाच 5-10 किलोमीटर आलो असेल तर मिस कॉल आला। आता आम्हाला आरोग्य विभागाला फार वैशिष्ट्य आहे आमचं की आम्हाला मिस कॉल आला तर आम्ही रिप्लाय देतो, कारण कोणाचा माहिती नाही। म्हणून तसाच कॉल केला तर मी म्हणाले की सर मी आता तुमच्या कार्यक्रमाला होती, मला एक प्रश्न विचारायचा आहे। म्हटलं बेटा तिथे विचारला असता सर त्यांना म्हणे नाही सर मला लाज वाटली। म्हटलं विचार, म्हणे सर मी रोज अपडाऊन करते। काय करते? अपडाऊन करते। म्हटलं बेटा साईडला बसले नाही, नाही सर मला तो प्रश्न नाहीये। म्हणे मग काय? तुम्ही सांगितलं म्हणे की एचआयव्हीचा व्हायरस फक्त खुल्या हवेमध्ये 10 सेकंद जगू शकतो। जर म्हणे मी शाळेत आपल्या कॉलेजमध्ये येऊन राहिली, बसमध्ये ज्या आहेत त्या बसमध्ये एखादी एचआयव्ही
पॉझिटिव्ह व्यक्ती माझ्या बाजूला बसलेली आहे, त्या व्यक्तीला एखाद्या ऊनी चावून 10 सेकंदाच्या आत जर ती ऊ माझ्या डोक्यात येऊन मला चावली तर HIV होईल. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.